महात्मा ज्योतिबा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब गोखलेंचा, यानंतर सर्वच मान्यवर इकडे समोर. ओके, एक मिनिट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा क्रांतीवीर उज्ज्वला साळवेंचा. धर्म परिषदेत माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो असे गौरवशाली उद्गार काढून विश्वबंधुत्वाचे नाते निर्माण करणारे स्वामी विवेकानंद, ज्यांच्या गोष्टीतून हिंदवी स्वराज्याचं रत्न स्वप्न साकार झालं, त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ 18 पगड जातींना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याचं रत्न स्वप्न सत्याचे करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राज्यश्री शाहू महाराज, शिक्षणाचे महामेरू युवा प्रवर्तक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी अशी सिंहगर्जना करणारे आणि महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याला पाठिंबा देणारे आद्य क्रांतिगुरू, क्रांतीसम्राट, देशपिता वीरवस्ता लहुजी साळवे, अनेक देशांच्या राज्यरत्नांचा अभ्यास करून आपल्या देशाला साजेही राज्यरत्न निर्माण करून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनुसूचित जाती शासकीय असणारे एकूण 13% आरक्षणातून 8% आरक्षण मातंग समाजाला मिळावे यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे थोर समाजसुधारक क्रांतीसम्राट डॉक्टर बाबासाहेब गोखले, तसेच ज्यांची 104वी जयंती आज आपण या टाकोडा नगरीमध्ये साजरी करत आहोत ते थोर साहित्यिक, साहित्यरत्न, साहित्य सम्राट, साहित्य शिरोमणी शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे, तसेच ज्यांनी देशाच्या विकासासाठी व बहुजनांच्या विकासासाठी सकल मानवजातीच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले, कार्य केले, आपले आयुष्य जिजवले अथवा प्राणांची आहुती दिली अशा सर्व महामानवांना आणि महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विचार मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे मंडळी, प्रमुख मार्गदर्शक व माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण या टाकोडा नगरीमध्ये साहित्यरत्न शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत. तर जयंती कोणाची व का साजरी केली जाते? अण्णाभाऊ साठे यांचा जन्म व मृत्यू कधी व कुठे झाला हे आपल्या सर्वांना माहीत आहे, कारण दरवर्षी प्रत्येक जण त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या भाषणातून सांगत असतो. परंतु एखाद्या महापुरुषाचा जन्म व मृत्यू कधी व कुठे झाला यापेक्षा त्या महापुरुषांनी देशाच्या विकासासाठी व मानवजातीच्या उद्धारासाठी काय कार्य केले, काय प्रयत्न केले हे अतिशय महत्त्वाचे असते. म्हणूनच जयंती त्यांचीच साजरी केली जाते ज्यांनी केवळ स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी नव्हे तर सकल मानवजातीच्या उन्नतीसाठी, समाज कल्याणासाठी प्रयत्न केले आहेत. तर जयंती कोणाची साजरी केली जाते हे आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. तर आता जयंती का साजरी केली जाते? मला वाटते आपल्या गावचे सन्माननीय पोलीस पाटील माननीय श्री प्रमोदजी वैरागर सर यांनी थोरजावळा येथे कार्यक्रमात जयंती का साजरी केली जाते याची 3 कारणं सांगितली होती. परंतु मी चौथे आणि एकच प्रमुख कारण सांगेल, कारण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर मंडळींची भाषणे ऐकण्याची आपल्या सर्वांना आतुरता आहे. तर जयंती का साजरी केली जाते? तर ज्या महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवन हे समाजाच्या कल्याणासाठी, देशाच्या हितासाठी झिजवले, आपले आयुष्य खर्च केले अथवा आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या महापुरुषांविषयी आपल्या येणाऱ्या पिढीला माहिती व्हावी, इतकेच नव्हे तर त्यांचे कार्य व विचार हे समाजात पेरले जावे, ते जिवंत राहावे हा त्या मागचा उद्देश असतो. म्हणूनच
अशा महापुरुषांची जयंती साजरी करत असताना कोणीही कसल्याही प्रकारची नशापाणी न करता सर्वांनी शांततेच्या मार्गाने एकत्र येऊन त्यांच्या कार्याची जयंती साजरी करावी, त्यांचे विचार आत्मसात करावे असे मला वाटते. तर आज ज्यांची 104वी जयंती आपण या डॉक्टरांमध्ये साजरी करत आहोत ते थोर साहित्यरत्न, साहित्य सम्राट, साहित्य शिरोमणी शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्माच्या वेळेची परिस्थिती अत्यंत बिकट होती, परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अनेक अडचणींवर मात करत परिस्थितीवर मात करत पुढे गेले. तत्कालीन समाज व्यवस्थेमुळे त्यांना फार दिवस शिक्षण घेता आले नाही, तरी फार दिवस शाळा न शिकता त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि जिद्दीवर ते साक्षर झाले. केवळ साक्षरच झाले नाही तर जगामध्ये एक थोर साहित्यिक म्हणून नावारूपाला आले. त्यांचे साहित्य हे वास्तववादी व विज्ञानवादी होते. म्हणूनच ते म्हणतात की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर चढलेली नसून ती गणित कष्टकरी यांच्या कडाकावर चढलेली आहे. असा विज्ञानवादी दृष्टिकोन जगासमोर मांडणारे थोर साहित्यिक, साहित्यरत्न, साहित्य सम्राट, साहित्य शिरोमणी शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून बंडखोर नायक नायिका साकारल्या आहेत. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश त्यांच्या साहित्यात आहे. त्यांनी एकूण 35 कादंबऱ्या, 13 लोकनाट्य, 13 कथासंग्रह, 7 चित्रपटकथा, 15 पोवाडे तसेच अनेक वकनाट्य व लावण्या लिहिल्या. माझा रशियाचा प्रवास ते प्रवास वर्णनही लिहिले. त्यांनी लालबावटा नावाचे एक कलापथक स्थापन केले. एक प्रकारे साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. त्यांची साहित्यामध्ये विशेष अशी राज्य शासन पुरस्कार प्राप्त फकीरा ही सर्वोत्कृष्ट कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सादर अर्पण केली आहे. ही त्यांची अजरामर कृती आहे. फकीराचं पहिलंच पान उघडलं की दिसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणी सरपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणांचं वर्णन अनेक लेखकांनी व अभ्यासकांनी केले आहे, परंतु डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या लेखणीसाठी झुंजार लेखणी हा शब्द वापरला हे अगदीच मनाला भावणारे वाटते. त्यांच्या लिखाणामध्ये अगदी 2च शब्दात समोरच्या व्यक्तीला जिंकून घेण्याची ताकद आहे, याचा प्रत्यय अनेक ठिकाणी येतो. माझी महिना गावावर राहिली हा तर मला त्यांच्या साहित्याचा उत्कर्ष बिंदूच वाटतो. माझी महिना ही एक छक्कड आहे. छक्कड हा लावणीचा प्रकार आहे. फडात जी लावणी सादर केल्या जाते तिला छक्कड असे म्हणतात, अशी नोंद मराठी विश्वकोशात सापडते. माझी महिना ही मराठीतली पहिलीच छक्कड आहे. 1946 साली शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. या लढ्यात महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे पुढारी तर होते, पण कलाकार देखील सामील झाले होते. पुढाऱ्यांच्या भाषणा अगोदर अण्णाभाऊ साठे आणि अमर शेठ हे पोवाडे गीत सादर करून जनमानसात पुल्लिंग फुर्ती टेकवत असत. या काळात त्यांनी माझी मुंबई, लोकमंत्र्यांचा दौरा, शेठजींचे इलेक्शन, अकलीची गोष्ट अशा कलाकृती सादर करून लोकांची मने जिंकली. शेवटी 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, पण या चळवळीतील नेत्यांना जो संयुक्त महाराष्ट्र अपेक्षित होता तो त्यांना मिळाला नाही. बेळगाव, कारवार व निपाणी हा सीमाभाग महाराष्ट्रात येऊ शकला नाही, याचे दुःख अण्णाभाऊ साठे यांना झाले आणि त्यातूनच माझी महिना या छक्कडचा लावणीचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठे यांनी अनेक लिखाण केले आहे. या लावणीमध्ये अण्णाभाऊंनी ते मुंबईतील फाउंडन येथे झालेल्या लढाईत ज्या क्रांतिकारकांनी आपले रक्त सांडले त्यांच्याविषयी गौरव केलेला आहे. या लावणीत तत्कालीन समाजकारण, राजकारण, कृषी दिवस, दंतकथा, अलंकार, संस्कृती या साऱ्यांचाच प्रतिबिंब पाहायला मिळते. म्हणूनच ते सदाहरित आणि कालातीत बनले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी त्याला म्हटलं इथे समोर येत बरोबर यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी आपल्या समाज जीवनात तळाच्या थरातील समाज जीवन अनुभवले आहे. म्हणूनच ही समाजाच्या तळाच्या थरातील माणसं त्यांना आपली वाटतात. अशा थोर साहित्यिक, साहित्यरत्न, साहित्य सम्राट, साहित्य शिरोमणी शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला व त्यांचा मृत्यू 1969 रोजी झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो.
समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अभ्यासे प्रकट व्हावे नाही तरी झाकून असावे, प्रकट होऊन असावे हे बरं नव्हे. म्हणजे एखादा वक्ता जेव्हा समूहापुढे बोलतो तेव्हा त्याच्यापेक्षाही अधिक अभ्यासू अनुभवी माणसं ही श्रोत्यांमध्ये असतात. तरी आणि नक्कीच माझ्यापेक्षा वयानेच नव्हे तर अभ्यासाने आणि अनुभवाने श्रेष्ठ असणारी सर्व मंडळी, विचार मंचावरच नव्हे तर खाली बसलेली देखील बरेच मंडळी माझ्यापेक्षा मोठे आहेत. तरी माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमा असावी. मला बोलण्याची संधी दिली याबद्दल आयोजकाचे आभार व श्रोते मंडळींचे देखील आभार. जय हिंद, जय अण्णा, जय गौरी, जय भीम, जय शिवराय. आम्हाला करून देणारे क्रांतीसम्राट डॉक्टर बाबासाहेब गोखले आणि या सामाजिक चळवळीमध्ये मला सर्वस्व झोकून देणारे माझे आईवडील आणि या देशाच्या जडणघडणतेसाठी ज्या ज्या थोर महामानवांनी आपला देहचंदनासारखा झिजविला त्या सर्व थोर महापुरुषांना तुमच्या सर्वांच्या साक्षीनं प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. या साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे शिवशाहीर यांच्या 104व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि आदरणीय व्यासपीठ. समंदर में तूफान जितना भी हो, समंदर में तूफान जितना भी हो, नौका पार नहीं होती. समंदर में तूफान जितना भी हो, नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. आकाश में तारे तो बहुत है, आकाश में तारे तो बहुत है, लेकिन सितारे जैसे नहीं. नेते तो बहुत देखे हैं हमने, लेकिन डॉक्टर बाबा साहब गोखले जैसा नहीं, डॉक्टर बाबा साहब गोखले जैसा नहीं. मातंग समाजाची शैक्षणिक, आर्थिक, राजकीय विस्कटलेली घडी नीट बसवण्यासाठी 1980ला डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना केली आणि आपलं संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी प्रस्थापित केलं. आपली संघटना वाढून 1982ला मोहनागाव मुंबई येथे लाखोच्या जनसमुदायाच्या साक्षीनं क्रांतीची मशाल पेटवली आणि जगेल तर समाजासाठी आणि मरेल तर समाजासाठी याची घोर प्रतिज्ञा घेऊन सामाजिक लढ्याला तीव्र करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब गोखले साहेबांनी केलं. हे कुणालाही नाकारता येणार नाही. मित्रांनो, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक विचार आला असेल. आज या ठिकाणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना आम्हाला गोखले साहेबांबद्दल सांगितलं जातं. मित्र, मला आवर्जून या ठिकाणी सांगावं वाटतं, जो समाज भविष्य विसरतो, जो भूतकाळ विसरतो तो भविष्य घडू शकत नाही, आणि जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही, तो इतिहास घडू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी गोखले साहेबांच्या चळवळीमुळं आज या ठिकाणी आपण अण्णाभाऊ साठे यांची जयंती एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत. शपथ घेऊन सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि 1984ला डॉक्टर बाबासाहेब गोखले साहेबांच्या लॉंग मार्च मुंबई ते दिल्ली या ठिकाणी धडकला आणि इंदिराजी गांधी यांची भेट घेत असताना डॉक्टर बाबासाहेब गोखले यांना इंदिराजी विचारतात, बोलो आपकी क्या मांगे, बोलो आपकी क्या मांगे. तेव्हा बाबासाहेब गोखले सांगतात, जो तुम्हारे तिरंगे की जो डोर बनी है, जो तुम्हारे लाल किले पे जो तिरंगा लहरा रहा है, उसकी जो डोर है, उसकी डोर बनाने वाले हम मांगे. मित्रों, डॉक्टर बाबासाहेब गोखले साहेब जर नसते तर मातंग समाजाची खरी ओळख पंतप्रधानाला झाली नसती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब गोखले सांगतात, आमचं दोरखंड विणण्याचं काम आहे, झाडू टोपले बनवण्याचं काम आहे, आणि हे काम मोठमोठ्या उद्योजकांनी आमचं हिरावून घेतलेलं आहे. कंपनीच्या माध्यमातून झाडू होते की नाही तुम्हाला? कंपनीच्या माध्यमातून टोपली येते की नाही कंपनीची? मग आमची उपासमारीची वेळ आलेली आहे आणि यांचा आर्थिक स्तोत्र वाढवण्यासाठी
त्यांची उन्नती होण्यासाठी मी सांगतो ना एका महामंडळाची गरज आहे. म्हणून इंदिराजी गांधी यांची भेट घेतल्याच्या नंतर तुमचा आमचा विकास व्हावा म्हणून, आर्थिक उन्नती व्हावी म्हणून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने महामंडळाची निर्मिती केली. इथेच न थांबता लहुजी साळवे अभ्यास आयोगाची निर्मिती सुद्धा त्या ठिकाणी केली. मुलुंड येथील मुलींच्या वसतिगृहाला मुक्ता साळवेचं नाव देण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. एवढंच न थांबता माझ्यासारख्या असाधारण कार्यकर्त्याचा बहुमान वाढावा, त्याचं मनोबल वाढावं म्हणून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा त्याला देण्यात आला. इथेच न थांबता मला या जयंतीनिमित्त एवढंच सांगायचंय की असं अमूल्य असं योगदान असलेले डॉक्टर बाबासाहेब गोखले यांचं कार्य आपण सर्वांनी घेऊन आपल्या सचिन भाऊ साठे यांचे हात बळकट करावे आणि त्या चळवळीला गतिमान करावं. या जयंतीनिमित्त आपण एक संकल्प केला पाहिजे. मित्र, मला 2 मिनिटाची संधी दिलेली आहे आणि माझ्यापेक्षा वक्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मला बी सुद्धा त्यांना त्याला ऐकायचंय, पण 2 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त त्यांचं साहित्य थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आघात, फकीरा, चित्रा, आवडी, माकडीचा माळ, रानबोका, वैजंता, वारणेच्या खोऱ्यात, बारबांध्या कंजारी, ठासलेल्या बंदुका, चिराग नगरातील भूत, लाडी, नवती, स्वप्नसुंदरी, अमृत, फुलवाडी, गजाड, अहंकार, चंदन, कुरू, वैर, तारा, चिखलातील कमळ, 35 कादंबऱ्या, अशा प्रकारच्या 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 17 नाटके, 10 पोवाडे, एक प्रवास वर्णन, एवढं साहित्य संपदा असलेलं चालतं फिरतं ज्ञानाचं भांडार मला या ठिकाणी तुमच्या साक्षीनं सांगावंसं वाटतं. साहित्यातील तुकाराम उर्फ अण्णाभाऊ साठे आणि संत साहित्यातील तुकाराम महाराज यांनी संपूर्ण महाराष्ट्र घडविला असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि यानंतर जाता जाता एक मी रचना तयार केलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि थांबतो. अण्णा तुझ्या वाटे गावी जाऊन मी आलो, अण्णा तुझ्या वाटे गावी जाऊन मी आलो, तू जन्मल्या ठिकाणी पाहून मी आलो, तू खेळलास ज्या ठिकाणी तो दांडपट्टा, तू खेळलास ज्या ठिकाणी तो दांडपट्टा, तेथील धूळ कपाळी लावून मी आलो, तेथील धूळ कपाळी लावून मी आलो. लेखणीतून मांडलेस तू कस करी गोरगरिबांचं दुःख, सोबतीला होता तुझ्या गव्हाणकर शाहीर अमरशेखर, सोबतीला होता तुझ्या गव्हाणकर शाहीर अमरशेखर. नायक तुझा फकीरा आत्मसमर्पण देई, नायक तुझा फकीरा आत्मसमर्पण देई, तेथेही 2 अश्रू वाहून मी आलो, तेथेही 2 अश्रू वाहून मी आलो. जाऊन तू रशिया देशी आणलीस शिदोरी, जाऊन तू रशिया देशी आणलीस शिदोरी, त्यातलीच थोडी खाऊन मी आलो, अण्णा तुझ्या वाटे गावी जाऊन मी आलो. वसंतराव गायकवाडचे आहे स्वप्न, वसंतराव गायकवाडचे आहे स्वप्न, मरणोत्तर मिळावा तुला भारतरत्न. वसंतराव गायकवाडचे आहे स्वप्न, मरणोत्तर मिळावा तुला भारतरत्न. शासन दरबारी पत्र देऊन मी आलो, अण्णा तुझ्या वाटे गावी जाऊन मी आलो, अण्णा तुझ्या वाटे गावी जाऊन मी आलो. मित्र, जाता जाता एवढंच सांगतो, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा,
आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध करा, हाच सापडे बोध करा. या ठिकाणी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. या ठिकाणी आयोजन समितीनं माझा मान सन्मान दिला. तुम्ही 2 मिनिटं माझं मनोगत ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि या ठिकाणी थांबतो. जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय गोपले साहेब. मला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयोजक समितीनं मला बोलवलं. 1.5 दिवस शाळा शिकून 100 पुस्तकं लिहिणारा अण्णाभाऊ साठे. माझं शिक्षण MA अर्थशास्त्र आहे, मला 4 ओळी सुद्धा लिहिता येत नाही अण्णाभाऊ साठे. तरी मला मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमासाठी तुम्ही बोलवलं असेल. मी आयोजक समितीचा मनापासून आभार मानतो. विशेष म्हणजे मागच्या रविवारी माझं व्याख्यान नरसी नामदेवला होतं. तिथं डॉक्टर मानमोठे हजर होते आणि मी शिक्षक या पदावर असल्यामुळे मी सुट्ट्या मारून रिकामी काम करत नाही, कारण ती माझी खरी सेवा आहे. माझे एक लेकरू जर शिकलं तर या देशाचा आधारस्तंभ असते, म्हणून मी रिकामे धंदे सुट्ट्या मारून करत नाही. आणि मी हरिभक्त पारायणमध्ये वारकरी संप्रदायाचं कीर्तन करावं, त्याच्यामुळे मी सत्य जे असते तेच करतो. वाईट गोष्टी किंवा लबाड्या जिवाड्या हाणून मला काही कुठून निवडून यायचं नाही. पण मला काही कीर्तनाची तारीख भेटली पाहिजे म्हणून मी काही पैशासाठी हिंडत नाही आणि व्याख्यानासाठी पैशासाठी काही हिंडत नाही. तर मानमोठे साहेबांचे आग्रहास्तव ते म्हणाले, सर तुम्हाला याच लागते. तर सगळं आमच्या मानमोठे साहेबांना मी श्रेय देईल की त्याच्या विद्यमान मी इथं पोहोचलो. अर्थात आणखी तुम्हाला जर याच्याही पुढे जाऊन सांगेल की आमच्या पोलीस पाटलानं तातकोडा गावचा मला परिचय दिला. मी तातकोडा गावाबद्दल माझ्या शब्दातून सांगतो. बाया जराई सारख्या लोक तुकानामध्ये हो, बाया जराई सारख्या लोक तुकानामध्ये हो, नाही चंद्रभागा तरी गावी पंढरीचा भाव, नाही चंद्रभागा तरी गावी पंढरीचा भाव, असं तुमचं गाव हे तातकोडा. आणि त्या तातकोड्यामध्ये ही अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी होत आहे आणि त्या कार्यक्रमाला मला आपण बोलवलं. मी संपूर्ण तातकोडावासियांचा मनापासून आभार व्यक्त करतो. फार पूर्वी गावामध्ये दवाखान्याची व्यवस्था नसायची. या गोष्टीला 50 वर्षाचा काळ म्हणा, 25 वर्षाचा काळ. फार पूर्वी गावामध्ये दवाखान्याची व्यवस्था नसायची. एखाद्या माणसाच्या घरी जर एखाद्या आई बहिणीला बाळापण होत असो, त्या घरचं बाळापण मातंग समाजाच्या बाई नसतील. त्या माणसाच्या घरी खूप दिवसानं बाळ जन्माला आला असेल, त्याला खूप आनंद झाला असेल. त्याचा बारशाचा सोहळा साजरा करण्याचं काम मातंग समाजाच्या माणसानं सलई चौघड्याचं वाद्य वाजूनच केलं. गावात एखादा माणूस मेला असेल, त्याला वाजत गाजत स्मशान भूमीमध्ये नेऊन पोहोचवण्याचं काम मातंग समाजाच्याच माणसाने केलं. एखाद्या माणसाच्या घरी विवाह असेल, विवाहाला हिंदू धर्मात संस्कार म्हणतात, तो संस्कार सुद्धा साजरा करण्याचं काम सलई चौघड्याचं वाद्य वाजवून मातंग समाजाच्या माणसाने केलं. त्याच्यानंतर हे मातंग समाजाचं काम या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे मातंग समाज. विजेनं मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र फसले, एवढे वाईट परिणाम एका अविद्येनं केले, असं शिक्षणाचं महत्व सांगून देणारा महात्मा ज्योतिराव फुलेचा गुरु देखील वीर ठेवून सावरके मांगट. पुण्यात इंग्रजी शासनाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. आता मी काय करू, टाइम खूप झालेला आहे. 20 मॅच खेळतो मी, डायरेक्ट थांबतो. आता तुम्ही टाळ्या वाजवा का नका वाजून मला कसं काही घेणं नाही. मला तिथून इथपर्यंत बोलवलं, माझ्या एवढं तुम्ही स्वागत केलं. मला असं वाटू राहिलं की मी जर काही बोलवलं, हे मध्ये काय बोलवलं इतक्या धरून त्याने इतकीच तर बघा मोठे बोलणारे. म्हणून आता मला बोलायचं आहे, तुम्ही ऐकत राहा. पुण्यात 100 वर्ष इंग्रजी शासनाला पूर्ण होत आहे आणि मात्र पुण्याचे लोक इंग्रज सरकार तिथला सुवर्ण महोत्सव म्हणजे भारतामध्ये आम्हाला 100 वर्ष पूर्ण झाले, तो सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात दंग झालेले आहे. पण ते दंग झालेले आहेत. पुण्यामध्ये प्लेगची साथ आलेली आहे. प्लेगची साथ आलेली आहे आणि केसरी मराठाचा संस्थापक संपादक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आपल्या केसरी मराठा वृत्तपत्रापासून छापते. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? आणि सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा जळजळीत लेख जेव्हा केसरी मराठातून छापला जातो आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकाला 5 वर्षाची काळ्या पाण्याची सजा होतो, त्याचा गुरु देखील वीर लवजी साळवे मांगट.
भारत मातेच्या दुधावर इंग्रज हस्तपुष्ट बनले, पण भारत मातेच्या लेकराच्या कमालीचे दारिद्र्य आले. असं म्हणून इंग्रजाशी लढणारा वसुदेव बळवंत फडकेचा गुरु देखील मागत वीर लवती चालले. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अविधानम धर्मस्य तदा तन्मम सुजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होईल तेव्हा तेव्हा विस्कळीत झालेली धर्माची घडी बसवण्यासाठी मी पृथ्वीवर पदार्पण करील म्हणणारा भगवान श्रीकृष्णाचा गुरु देखील मागत संदीपाने दिसू. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपित तिऊ लोक उजागर. ज्या हनुमानाची कीर्ती 3 लोकात आहे त्याचा गुरु देखील मागत मातंग ऋषी. एवढंच नाही तर अंजनीचा मान देखील मातंग ऋषी, केसरी नंदनचा गुरु देखील मातंग ऋषी. आणि याच्याही पुढे तुम्हाला जाऊन सांगितले की मातंग समाजाचं कार्य इथपर्यंत थांबलं नाही. जैन धर्माचे 24 तीर्थकार झाले, त्यातला 7वा तीर्थकार ऋषभनाथ हा देखील मागत त्यानं जैन धर्माचा प्रसार केला. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी चायना जपानमध्ये जाणारा ऋषभ नावाचा ऋषी मातंग समाजाचा होता. त्यानं सुद्धा जपानमध्ये चायनामध्ये जाऊन कशाचा प्रचार केला? बौद्ध धर्माचा प्रचार केला. 27 मे 1935 रमाबाई आंबेडकरचं निधन झालं आणि बाबासाहेब आंबेडकर तेव्हा कोल्हापूरला वकील होते. त्या वकिलाचा मित्र मातंग समाजाचा होता, त्याचं नाव तुकाराम आणि गणेशाचार्य. 27 मे 1935 रमाबाई आंबेडकरांचं निधन झालेलं आहे. बाबासाहेबांच्या घरी लोक भेटायला येत आहेत, नातेवाईक भेटायला येत आहेत. बाबासाहेबांना घर सोडून जाता येत नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांची बदलणी करून टाकली. बाबासाहेबांचा कोल्हापूर मधला वकिलीचा व्यवसाय बुडालेला आहे. तुकाराम आणि गणेशाचार्य बाबासाहेबाला येऊन भेटतात, त्याला सांगतात आपण तुमचा व्यवसाय मी सांभाळून ठेवणार. त्यावेळेस बाबासाहेबाला मदत करणारा ऍडव्होकेट पहिला मागाचा जर कोणी असेल तुकाराम आणि गणेशाचार्य हा सुद्धा मातंग समाजाचा. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक 14 तळ्याचा सत्याग्रह केला. नाशिक 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये अमृतराव धोंडीबा रणखांबे हा पहिला मांग जेलमध्ये जाणारा हा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा मित्र हा सुद्धा मागत होता. बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या गोलमेज परिषदेला इंग्लंडला गेले. त्यावेळेस इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅन्सन मॅकडोनाल्ड होते. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मी भारतातल्या सगळ्या मागासवर्गीयाचा नेता आहो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात एका माणसानं पत्र पाठवलं आणि त्या पत्रातून असा उल्लेख केला की बाबासाहेब आंबेडकर सगळ्याच मागासवर्गीयाचे नेते नाही. लगेच भारतामध्ये कमिशन नेमलं. त्या कमिशन पुढे भारतात कमिशन नेमून बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष घेण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांचा इंटरव्ह्यू घेतला आणि बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं तुम्ही मागणमार एकच आहात का? बाबासाहेब म्हणाले आम्ही एकच आहोत, फक्त आमचा रोटी व्यवहार आहे पण बेटी व्यवहार नाही. ज्या बाबासाहेबांना आम्हाला द्यायचं मानलं म्हणून आम्ही बाबासाहेबांना आमचं मानतो. लोक मला वेळोवेळी प्रश्न विचारतात का बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखलेला अण्णाभाऊ साठेनं कादंबरी वाहिली का? अरे बाबासाहेबांना आम्हाला त्याचं समजलं ना. 40 कादंबऱ्या वाहिल्या तर आमचा कुठं अपमान थोडी आहे त्याच्यामध्ये. पण बाबासाहेब आंबेडकरांना कुठं कादंबरी वाहिली हे कुठंच वाचलं नाही. हे तुमच्या लक्षात येऊ द्या. बऱ्याच वक्त्याने आपले मतं मांडले, खूप चांगले मतं मांडले. खूप चांगला अण्णाभाऊ साठेच्या जीवनावर प्रकाश टाकला. आमच्या काही मंडळीने खूप चांगलं मत मांडलं. अण्णाभाऊ तुम्ही पुन्हा या. शिवाजी महाराजांची जयंती असली की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. आम्ही एका कोळीवर 7-7 जण बलात्कार करतो इकडे पण राजे तुम्ही पुन्हा या. आम्ही तसेच्या तसेच या अण्णाभाऊ साठे तुम्ही पुन्हा या. पण आम्हाला अजून 2 वळी लिहिता येत नाही. 2 ओळी सुद्धा लिहिता येत नाही. आणि अण्णाभाऊ साठे का जे नेहमी यायला रिकाम आहे का? आहे का रिकाम? खरं सांगा तुम्ही. म्हणून या जयंतीच्या निमित्तानं मी तुम्हाला हेच सांगितलं अण्णाभाऊ साठे पुन्हा या शहरानं खंत व्यक्त केली. मला मान्य आहे पण अण्णाभाऊ साठे बार जन्माला येत नाही. शिवाजी बार जन्माला येत नाही. हे आपलं नशीब समजा आपल्यासाठी एकदा जन्माला आहे. मित्रांनो सांगितलं तुम्ही जयंती कशासाठी? ही जे महापुरुषाची जयंती असते हे कशासाठी असते? मराठी असे माझी मायबोली ही सुप्रसिद्ध साहित्यिक राम शेवाळकरांची मन आता जुनी झाली आहे. मराठी आमची मावशी आणि इंग्रजी आता आमची माय झालेली आहे. म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान. या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आता तरुण आणि तरुणी आगतिक झालेली आहे. एकाच शब्दावर 14 वर्ष वनवासाला जाणारा रामही आता कालबाह्य झालेला आहे. 18 तास अभ्यास करून इंग्लंड अमेरिका सारख्या ठिकाणी आपलं उच्च शिक्षणाचं नाव झळकवणारा बाबासाहेब आंबेडकरही आता काळाच्या पडद्याच्या आड गेलेला आहे.
सज्जनाची नजर होती, गुरुजनाची नजर होती, आई म्हणून परत केली सुनत्या शाळाची, अशा मर्द मराठ्याच्या शिवबाची नजर होती. तो शिवाजी आता काळाच्या पडद्याच्या आड गेला. 1.5 दिवस शाळा शिकून 40 कादंबऱ्या लिहून रशियाला जाणारा अण्णाभाऊ साठे हा या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आमच्या तरुणीच्या डोळ्याआड गेलेला आहे. प्रभू रामचंद्राचा, शिवाजी महाराजाचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेचा आदर्श डोळ्यासमोर न ठेवणारी भारतीय पिढी पोलीस स्टेशन सारख्या साप्ताहिकाच्या फ्रंट पेजवर आपला अकराळ विकराळ रूप धारण करून भारतीय माणूस नसण्याची खंत आता वाटायला लागलेली आहे. म्हणून आम्हाला जयंतीची गरज, म्हणून जयंत्या झाल्या पाहिजे. हे महापुरुषाच्या जयंत्या हे रिकाम काम पोलीस संरक्षण कशासाठी आहे? आम्हाला किती वेळ चालला, किती खर्च आहे जयंतीचा, हे कशासाठी आहे? हे त्याचं काम. सती सावित्री, सती अनुसया, रमाई, भीमाई, जिजाऊ यांचा आदर्श आमच्या गाडी पुढे राहिला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सावित्रीबाईचा, सती अनुसयाचा, रमाईचा, भीमाईचा, अण्णाबाई होळकराचा आदर्श डोळ्यासमोर न ठेवणारी भारतीय नारी हिरो होंडाच्या खटाऱ्यावर आपल्या प्रियकरासोबत बसून 4 भीतीत होणाऱ्या गोष्टी आता रस्त्याने करायला लागलेली आहे. याच्यासाठी जयंतीची गरज आहे. याच्यासाठी जयंतीची गरज आहे. त्याला अण्णाभाऊ माहिती होऊ द्या, त्याला जिजाबाई माहिती होऊ द्या, त्यांना अहिल्याबाई होळकर माहिती होऊ द्या, नाही तर परिस्थिती गंभीर आहे. म्हणून शासनानं आम्हाला काय दिलेली आहे? अनुमती दिलेली आहे. कशाची? तुम्ही जयंत्या साजऱ्या करा आणि या लेकरावर संस्कार करा. ही मोबाईलची दुनिया आहे, ही मोबाईलची दुनिया आहे. आणि या मोबाईलच्या दुनियेमध्ये, टीव्हीच्या दुनियेमध्ये जर तुम्हाला जर अध्यात्माची जोड नसेल, तुमचा जर इतिहास तुम्ही दाबून टाकसाल, तर तुमची उद्याची पिढी भाकर घालायचं तर दूर राहू द्या, पण तुमचं पोट खुलास करून टाकत. म्हणून जयंतीची गरज आहे, चांगल्या विचाराची गरज आहे. त्याच्यासाठी तुकडोजी महाराज जयंती असो, का बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, का फुले जयंती असो, का जिजाऊ जयंती असो, का शिवाजी जयंती असो, कोणत्याही महापुरुषाची जयंती आम्हाला साजरी करण्यासाठी शासनाने याच्यासाठी अनुमती दिलेली आहे. म्हणून आजच्या पिढीला नव्या विचाराची गरज आहे, महापुरुषाच्या विचाराची गरज आहे. म्हणून जयंती साजरी करायची. अण्णाभाऊ साठेच्या साहित्याबद्दल बोलले गेलं, डॉक्टर गोखले बद्दल बोलले गेलं, खूप चांगले बोलले वक्ते, मला खूप चांगलं वाटलं. अण्णाभाऊ साठे शाळेत गेले, पहिल्याच दिवशी गेले, पण दुसऱ्या दिवशी दुपारी मास्तरनं हाणलं त्यांनी. पहिल्या दिवशी गेले आणि दुसऱ्या दिवशी दुपारी हाणलं. याच्यासाठी हाणलं, कशासाठी हाणलं माहिती आहे? तुले काऊन येत नाही. आता काल शाळेत गेला ना, आज काही येईल नाही. मग अण्णाभाऊ साठेचं गोट सुचलं, हाणलं मास्तरनं. अण्णाभाऊ साठेनं एक गोटा हाणलं त्याने, पण शाळेला रामराम कायमचा ठोकला अण्णाभाऊ साठे. आता 1.5 दिवस शाळा अण्णाभाऊ शिकले. पहिल्या दिवशी गेले, दुसऱ्या दिवशी दुपारी घरी चालले. याच्या मागचं कारण जर तुम्हाला समजलं, अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस काऊन शिकले, तर तुम्हाला पूर्ण अण्णाभाऊ समजला, तुम्हाला पूर्ण महात्मा फुले समजला, तुम्हाला राजा शिवाजी समजला, तुम्हाला आंबेडकर समजला, फुले शाहू आंबेडकर, जिजाऊ, रमाई, जमाई, हे सगळी जी परंपरा आहे, ही सगळी परंपरा तुम्हाला समजली. त्याच्यातली वर्णव्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे 4 वर्ण होते या भारतामध्ये. इंग्रज येऊनच राहिले होते, त्यावेळेस हे वर्ण तयार होते इथं. आता हे वर्णव्यवस्था अशी होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. बाबासाहेबांना का शिकू दिलं नाही, महात्मा फुलेला का शिकू दिलं नाही, आणि अण्णाभाऊला का शिकू दिलं नाही, शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक का करू दिला नाही? याचे उत्तर, या प्रश्नाचं उत्तर ते फोटो दिसत आहेत ना, त्यानं मला दिलेला आहे आणि मी वाचलेला आहे, तेच तुम्हाला सांगायचं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण इथं निर्माण झाले आणि 4ही वर्णाने काम वाटून दिले. अण्णाभाऊचं, बाबासाहेबांचं शिक्षण का राहिलं समजून घ्या. आता आम्ही कीर्तनकार लोक आहोत, आम्ही एवढं टाक समजावतो की तुम्हाला ते कळतेच, याची गॅरंटी नाही. तर काय हिंडायला कुठे इतक्या करून तुमच्यापर्यंत यायले, काहीच काम नाही यायचं. ब्राह्मणाला कामं वाटून दिले, ब्राह्मणाला शिकवावं, यत्न करावे, पोथ्या वाचाव्या, हे ब्राह्मणाचं काम. क्षत्रियानं काय करायचं, हातात तलवार घ्यायची, देशाचं रक्षण करायचं. मी कोण्या जातीवादावर बोलत नाही, मी रिकामाही नाही बोलायचं, अजिबात नाही. मी इतिहास सांगत आहोत तुम्हाला, ते मी काही न लिहिलेला. त्याच्या जयंत्या साजऱ्या करताना तुम्ही त्याचा इतिहास माहित असला पाहिजे तुम्हाला. नाही तर जयंती साजरी केली, फूल दिले, हार दिले, पुरे दिले, दुपारी जेवल्यानं चालले घरी. त्याची विचारता कशा आहेत, त्या विचाराची आज तुम्हाला गरज आहे, आणि तेच विचार नेमके भेटत नाही.
मग ब्राह्मणानं पोथी वाचावी, शिकावं आणि दुसऱ्याला शिकवावं. आणि क्षत्रियानं हातात तलवार घ्यायचं, देशाचं रक्षण करायचं. आणि वैश्यानं काय करायचे? धंदे करायचे. कोणते? मागास फडाई, सांबारास जोडी, केली आहे तेल काढ. तू इकडे येऊ नको, शिक्षणा फुली यायचं काम नाही. आणि मग राहिले शूद्र. शूद्रानं वरच्या 3 वर्गाची सेवा करायची, त्यानं काहीच करू नये. आणि त्याच्यात ती एक वर्ग केला अतिशूद्र. तू सगळ्याचीच सेवा कर. आणि त्या शूद्रामध्ये आम्ही सगळे चालू, त्या शूद्रामध्ये आम्ही सगळं चालू. तुम्ही व्हॉट्सअपवर पाहता, काही इथे काही नवाळीची वस्तू नाही, तुम्ही विचारा. आणि ते महात्मा ज्योतिराव फुले पुस्तक लिहिलं, पूर्वी शूद्र कोण होते. वाचलं का कोण? हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुलेनं लिहिले की बा पूर्वी शूद्र कोण होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा पाठपुरावा केला. ही परंपरा अण्णाभाऊ साठेपर्यंत जाते. पहिले वीरलवजी साळवे, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर अण्णाभाऊचा नंबर लागते. या परंपरेतले आहेत अण्णाभाऊ. म्हणून त्याची जयंती या पद्धतीने आम्ही साजरी केली पाहिजे. याईनं काय केलं पाहिजे? या देशातल्या जितक्या लबाडी आहेत ते बंद केल्या. तुमच्या लक्षात आलं. आणि तुमच्या माहितीसाठी हे सांगितलं, यायच्याही पहिले या देशातली लबाडी कोण बंद केली? संत परंपरेनं बंद केली. मी ती संताचा फोटो लावला नाही. सगळ्यात मोठी चूक आहे तुमची आयोजक मंडळीची. हे तुम्हाला मी इतक्या लोकात सांगू राहिलो. काहून सांगू का? साहित्य म्हणजे काय? काय आहे साहित्य? समाजाचं दुःख वेशीवर टांगून त्याला वाचा फोडणे म्हणजे साहित्य. मग पंढरपूरच्या यात्रेत ज्ञानेश्वर माऊलीच्या दिंडीत कोण्या जातीचे लोक होते? पहिले सामाजिक क्रांती या देशात, या महाराष्ट्रात कोण केली? संतांची. संस्कृत मध्ये शिक्षण होतं, संस्कृत भाषा समजायची नाही. मग कसं शिक्षण तुम्ही? मग संस्कृत प्राकृत कोण केलं? लोपरले ज्ञान जगी हे तर नैनांती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. सगळ्यात पहिले संस्कृत प्राकृत मध्ये कोण केलं? ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. वेदाचा अर्थ आम्हाला कळावा, इतरांनी वावावा भार माता. कोण सांगितलं? तुकाराम महाराजांनी सांगितलं. का सांगितलं? मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव हे वेदात लिहिलं. मग माय जर देवाचं रूप आहे, तिला शिकू नाही काऊन दिलं? तिला शिक्षणापासून वंचित काऊन ठेवलं? अरे वेदात लिहिलं ना मातृदेवो भव, मग तिला शिकू दिलं नाही ना. बाई म्हणजे अबला, ती काहीच करू शकत नाही, तिला घरात कोंडून ठेवलं. म्हणून आमच्या संत परंपरेनं ते बाहेर काढलं. या महापुरुषाच्या पहिले जर बायाला उच्च दर्जाचं स्थान कोणी दिलं असेल तर ते संत मंडळीनं दिलं. म्हणून संत मंडळीचे फोटो तुमच्या घराघरात असले. विद्या गुरुवनी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून संस्कार करी ती बालकावरी. राजा करी ती बालकावरी, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी. ऐची वर्णिली थोरली शेकडो गुरुनी, आईची तुकडोजी महाराज लिहितात. मग मला सांगा, तुम्हाला बायाले सगळ्यात पहिले जवळ कोण घेतलं? वरचं स्थान कोण दिलं? तुम्हाला इज्जत कोण दिली? संतांनी दिली. जनाबाईला इज्जत कोण दिली? 350 अभंग लिहिले. किती? 350 अभंग लिहिले. आणि कृष्णलीला चरित्र लिहिलं. जनाबाई कोण्या जातीची होती? 52 कशी मांगी. जनाबाई कोण होती? 52 कशी मांगी. आणि ते संत नामदेवाच्या घरी दासी म्हणून राहिली. कोण राहिली? ती दासी म्हणून राहिली. आणि मी कुठेही गेलो होतो, मी कीर्तन आपला अभंग जनाबाईचा देतो. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. असतील वारकरी. हे अभंग एवढा नावाजलेला आहे, अख्खा महाराष्ट्र म्या झाले या अभंगासाठी. हा जनाबाईचा अभंग आहे. ते होती 52 मांगी. तुमचा सगळा इतिहास आपण टाकला. हरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, पंढरीच्या विठ्ठलाला चोर म्हणणारी जनाबाई 52 मांगी होती. ते सगळं दाबून टाकलं. तुमचा इतिहास पुरा दाबून टाकला. तुम्हाला काहीच माहिती नाही. आपला मुद्दा कुठं होता? संत परंपरेनं याच्या पहिले सामाजिक क्रांती केली आणि आमच्या आई बहिणीला उच्च स्थान दिलं. आणि आमच्या बहिणीला उच्च स्थान वारकरी संप्रदायाने दिलं. मीराबाई, सखूबाई, जनाबाई या सगळ्याच्या बाया आहेत ना, याने वारकरी संप्रदायाला पुढे आणलं. म्हणून तुमच्या घरात पहिले संतांचा आदर्श असला पाहिजे. ही नवीन पिढी काहीच्या काही बोलायला लागली. कॅम्प्युटर पिढी, मोबाईल पिढी, हे अंधश्रद्धेचा विषय आहे. अरे बाबासाहेब आंबेडकरांचे 7 मामा माळकरी होते. वाचलं का काही? बाबासाहेब आंबेडकरांचे 7 मामे होते. 7 ते सगळे वारकरी होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांची आई
बाबासाहेब आंबेडकरांचे बाबा रामजी आंबेडकर कबीर पंथाचे होते म्हणून ते बाई यायच्या घरी भेटली, नाही तर भेटत नव्हती. हे वाचदा पहिले तुम्ही. कायचे अंधश्रद्धा कशाला अंधश्रद्धा म्हणू लागले आणि विज्ञानवादी सबन आतंकवादी होऊन राहिले. जितके महापुरुष झाले त्याच्या माईने उपास ठरले का नाही पहा पहिले वाचा. जितके महापुरुष झाले तितक्याच्या आईनं उपास धरले का नाही पाहिजे पहिले. आणि विज्ञान युगातून कशाने अंधश्रद्धा म्हणून राहिले. हात नावे कुकडे नेता समाजाने काही जरा डोक्यात ठेवा. तुमच्या घरात अध्यात्माची जोड असली पाहिजे. स्वामी विवेकानंद कुठे गेले, त्याची माय उपास तपास करणारी होती. तसा सात्विक जन्माल्या. बाबासाहेब आंबेडकर 13 लेकर झाले रामजी आंबेडकराला आणि त्या माऊलीने उपास केले. 14वर रत्न जन्माल्या. ह्या बाबासाहेब आंबेडकरांचे काका साधू होते घरात. बाबासाहेब आंबेडकरांच्या काकानं सांगितलं याचा डावा तळवा उजव्या हाताच्या तळव्यावर लावून पहा. याच्या उजव्या हाताचा तळवा डाव्या हाताच्या तळवापेक्षा मोठा असेल असं सांगून मेला. नंतर रामजी आंबेडकरांना पाहिलं तर तसंच होतं. वाचून घ्या पुस्तक तुम्ही. माझ्या मनात काही सांगत नाही तुम्हाला. मी काऊन म्हणा लागलो तुम्हाला. 1.5 दिवस शिकलेला अण्णा भाऊ 40 कादंबऱ्या लिहिते, 100 पुस्तकं लिहिते. अर्धे तर सोडून नेले त्याचे पता येते. जेव्हा कादंबरी वाचल्या जाते त्यावेळेस एक अशी कादंबरी वाचली, पिक्चर पाहिलं की असं वाटतं हे तर अण्णा भाऊ साठेच्या कादंबरीतलं आहे. चोरलं द्या. जर तुम्हाला पाहायचं असेल तुम्ही फुलपाखरू कादंबरी वाचा आणि शोले पिक्चरची टायटल पाठवा. तुम्हाला असं वाटत असेल तर मयुरा कादंबरी वाचा. मयुरा कादंबरीची टायटल काय आहे आणि मयुरा पिक्चरची टायटल काय. आता असे काही चित्रपट आहेत यांना भाऊले माहीत नसताना चोरी झाली साहित्याची. कारण तसं साहित्यच मिळालं नाही डायरेक्ट. तर आपला मुद्दा इथं होता की या महापुरुषाच्या पहिले जर सामाजिक परिवर्तन कोणं केलं असेल या देशात या महाराष्ट्रात तर ते संतांनी केलं. म्हणून संत आमचे पहिले साहित्यिक आहेत असं अण्णाभाऊ साठे लिहितात. मी सांगत नाही. कारण आमचं दुःख सगळ्यात पहिले महापुरुष आहेत. यायनं डिग्र्या घेतल्या. महात्मा फुले 7वी शिकले होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या 7 ते 12 डिग्र्या होत्या. हे कोणती डिग्री आहे या संताजवळ सांगा ना पहिले. अरे आम्हाला देव कोण सांगितला. देवावर तुमचा विश्वास आहे का. आम्हाला देव सांगितला संतांनी. कसा सांगितलं माहिती आहे का. गाडगे महाराजाच्या अंगावर चिन्ह द्या पण त्यानं लोकांनी कपडे वाटले. तो म्हणत आहे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. यावेळेस आम्हाला वाटलं की हा माणूस अंगावर चिंध्या ठेवते आणि लोकांना चांगले कपडे घेते. याचा अर्थ कुठंतरी देव आहे. लक्षात आलं का. आडवे तिडवे भांडारे कपडे गिपडे बदलल्यानं देव नका सांगू लोकांना. तसा वेळ जमत नाही. विज्ञान युगाची पिढी आहे हे तसा देव मानत नाही. संतांनी तशा पद्धतीने वागणूक केली, आचरण केलं आणि मग आम्हाला सांगितलं आणि मग आम्हाला वाटलं की कुठंतरी या विश्वामध्ये देव आहे. तुकाराम महाराजाचं उदाहरण घ्या, ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण घ्या. त्यांनी त्यांच्या वागणुकीतून त्यांच्या आचरणातून आम्हाला देव सांगितला. नाहीतर आम्हाला माहित नाही. आता हे लोक देव मानत नाही. पण हे संतांचं नक्की गणित आहे. आणि मी माझ्या लेकराला काय अंधश्रद्धा शिकवतो का शाळेत. काय नाही संतांची कामगिरी पहिली इतिहासात दिलं प्रकरण 4थ्या वर्गात संतांची कामगिरी आहे का नाही. संतांची कामगिरी आहे का नाही लेकरो. कशासाठी दिलं शासन मॅट झालं का. या संतांचे उपकार आपल्यावर आहे. म्हणून आपल्या विज्ञानाला जर अध्यात्माची जोड द्यायची असेल तर आपल्या घरात संतांचे फोटो असले पाहिजे. संतांचं वाङ्मय आपण वाचलं पाहिजे. कारण संत वाङ्मय समाजाच्या दुःखाला वेशीवर टाकण्याचं काम सगळ्यात पहिले जर कोणी केलं तर खरे साहित्यिक या देशातले या महाराष्ट्रातले जर कोणी असतील तर ते कोण आहे. संत आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र 4 वर्ण निर्माण झाले. ब्राह्मणानं शिकवावं, ब्राह्मणाने शिकावं. ब्राह्मणाने विद्या घ्यावी, द्यावी. क्षत्रियानं देशाचं रक्षण करावं आणि शूद्रानं काही करू नये. म्हणून अण्णाभाऊ साठे शाळेत गेले, त्यांनी शिकवले. बाबासाहेब आंबेडकर संस्कृत विषय यासाठी तडकले. पण तू शूद्र आहेस, धर्माना अपमान आहे, तू संस्कृत विषय घेऊ नको. कारण आम्हाला धर्माची कडक बंधने आमच्यावर लादली गेली. ब्राह्मण जर पोथी वाचत बसला असेल तिथून मागासवर्गीय जर आडवा गेला त्याच्या कानात शिस गरम टाकून त्याला बैर करण्याची प्रथा होती. एखाद्या उच्चवर्णी बाईकडे जर मातंग समाजाच्या महार समाजाच्या खालच्या जातीतल्या माणसानं पाहिलं तर त्याच्या डोळा फोडण्याची पद्धत होती. मग मला सांगा तुम्ही गरीब राहायचं का नाही. तुम्हाला भाषा कळत नाही. संस्कृत भाषा कळत नव्हती. इकून तिकून 1820 साली इंग्रजांना इथं शिक्षण चालू केलं. 1820 साली इंग्रज धूर्त होते. इंग्रजाला वाटलं इथले मूठभरच लोक शिक्षण घेऊन राहिले, बाकीचे तसेच आहे. जे मूठभर जाऊ द्या, यायनं जर उठाव केला तर हरून देतील देशातून. म्हणून इंग्रज आम्हाला शिक्षण द्यायचा प्रयत्न करत होते. पण हेच लोक काय म्हणत होते माहिती आहे. कर्मठ लोक काय म्हणत होते. धर्मानं यांना शिक्षण घ्यायचं जमत नाही, तुम्ही आमच्या धर्मात हस्तक्षेप करू नका हे म्हणत होते इंग्रजा.
शेवटी 1820 ते 1848 पहिली मागा महाराजची शाळा कोण काढली? महात्मा ज्योतिराव फुले. कोण काढली? महात्मा ज्योतिराव फुले. अशा अर्थानं अण्णाभाऊला शिकू दिलं नाही, कारण आम्ही शूद्र आहोत म्हणून आमच्यावर धर्माची बंधने टाकली. मग मला सांगा तुम्ही, हा धर्म असा असू शकतो का किंवा तुम्ही शिकू नका आम्हाला शिकू द्या? नाही. त्याला सुद्धा संतांना धडा शिकवला. काय शिकवलं माहिती आहे? जे जे आपणास व्हावे ते इतरांना सांगावे आणि शहाणे करून सोडावं इतरे जण. का जे जे आपणास व्हावे ते आपल्या जवळच ठेवावे आणि गाढव करून ठेवावे सगळे जण. असं आहे का कुठं? नाही. मग धर्माची डेफिनेशन तुकोजी महाराजांनी केली. अनेक प्राणी जिथे राहतील त्या प्राण्यांची व्हावी स्तुती आणि समान समाधानाची संधी याच धर्म म्हणावे. पहा तुम्ही संतांचे विचार कसे आहे. लोक मला ते काय अर्धे संत जाऊ दे, ते अर्थ होता आपणाले तुकडे थांबून राहिला. तुम्ही काही आपल्या भक्कल आहे का? संतांनी धर्म सांगितला म्हणून आम्हाला संतांचा धर्म आहे. म्हणून तुकडोजी महाराजांना धर्माची डेफिनेशन सांगितली. म्हणून अण्णाभाऊ साठेचं शिक्षण बुडलं होतं. बरं शिक्षण बुडलं तर अण्णाभाऊ तिथे थांबले. लगेच वालूबाईनं भाऊराव साठेला मुंबईत फोन केला. पोरगं आवाक्याच्या बाहेर चाललो, तुम्ही लवकर घरी या आणि लवकर पोराले मुंबईला घेऊन जा. आता भाऊराव साठे होते मुंबईला कामाले, काही बी काम करत आहे बिचारा, जे मनात पडलं ते काम करत आहे. मला काही बी काम करायच्या नंतर पत्र आलं वालूबाईचं पत्र आल्यावर भाऊराव घरी आले. अण्णाभाऊ साठेला घेऊन निघाले. त्याच्याजवळ पैसे नव्हते जायला, बरोबर आहे का? त्याच्याजवळ तिकिटाला पैसे नव्हते. तिथून वाटेगावून ते वालूबाई, भाऊराव, जाईबाई, भागूबाई, शंकर साठे, अण्णाभाऊ साठे हे एवढं मोठं कुटुंब पैदल निघालं. त्याला पुण्याला जायला 12 दिवस लागले. इकून तिकून ते कुठं पोहोचले? कल्याणला पोहोचले. कल्याणला गेल्यानंतर एका कोळशाच्या खाणीत कामं करू लागले आणि कामं करता करता शेठच्या अंगावर घेतलेले पैसे फिटत नव्हते आणि पुढे जाणं होत नव्हतं. तुम्हाला वापरून घेतात कुठेही. माझ्या घरच्या समोरच्या वाड्यात सरप निघला मोठा. मी तेव्हा 10वी-12वी असतील. मोठा सरप निघला, कोणीच नाही मारे. अरे एक जण म्हणे ते मांगाचा संतोष मारतेकडे म्हणून जेवढं मी काही घेऊन मारला सरप आणि साऱ्या गावात लय मोठा सरप होता. ते मांगाचा संतोष आला म्हणून मेला. केवढंही मोठं कार्य केलं तर आमची पावती जातीच्या नावावरच. केवढंही मोठं कार्य केलं, लग्न वाजवा, कोणाच्या घरी फडे नेले, माई फडे टाकीत केले. लोक लक्ष्मी समजून घरात नेले आणि आम्हाला हात लावू देत ना. दौडी नेली मांगानं, त्याला आमच्या घरची लक्ष्मी आहे. मग लक्ष्मी जर दौडी आहे तर मी लक्ष्मण नाही का? काय लबाडे हाणल्या अभि आम्हाला पट्टे का लबाडेले भाऊ. काय लबाडीले काही जोडता असायला पाहिजे. या सगळ्या लबाडे यायनं काढले. हे तुम्हाला दिसून राहिलं सगळं हे फुलेशाह आंबेडकर आणि पूर्ण संत परंपरा या लोकांना सबन लबाड्या उघडकीस आणल्या. याने लबाडीशिवाय दुसरा शब्द नाही माझ्याजवळ. तुम्ही विज्ञान युगात वापरणारे लोक यायनं लबाड्या आणल्या, पण आमच्या किती पिढ्या खलास केल्या. आज आमचं पोरगं डॉक्टर होऊ शकत नाही, आमचं पोरगं MBBS होऊ शकत नाही, आमचं पोरगं चांगल्या शाळेत शिकायला जात नाही, कारण वर्ण व्यवस्थेखाली आमचं कंबळ काही यायला तोडून टाका. आता काय करावं यायचं आपण? मग आता तुम्हाला काय म्हणालो, आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. काही बौद्ध धर्म शिकवून राहिले, काही ख्रिश्चन धर्म शिकवून राहिले. अरे अण्णा भाऊले गमावता का? सांदीबाई ऋषीले गमावता का? जनाबाईले गमावता का तिकडे जाऊन? आणि मला हे सांगा, तुम्ही जर दुसऱ्याच्या घरी पाहुणे गेले तर किती दिवस राहायचं? एक पोरगं म्हणाल एक दिवस तुम्हाला छोटं त्या घरातलं, मामा घरी काही चालले तुम्ही, म्हणजे काय राहिली तुमची? म्हणून गर्व से कहो हम हिंदू है, कुठं जाऊ नका. गर्व से कहो हम हिंदू है. पण आमचा हिंदुत्वाचा इतिहास कोण विचारला त्याने म्हणा तुला सांग पहिले, नंतर माय सांग. त्याने म्हणा श्रीकृष्ण भगवानचा गुरुच आमचा होता, पण वर्ण व्यवस्थेनं आम्हाला पायाखाली तुडवलं, आम्हाला त्याचं भान येत नाही. हे आपलं उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं अण्णाभाऊ साठे तिथं शिकले आणि मुंबईच्या रोडचे फलक त्याचं शैक्षणिक साहित्य ठरलं आणि अण्णाभाऊ साठे आता लिहिता वाचता येऊ लागलं. अण्णाभाऊ साठे आता गिरणी कामगार झालेले आहे आणि गिरणीत गेल्याच्या नंतर कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते अण्णाभाऊ साठेला भेटलेले आहेत. आणि त्याही गिरणीमध्ये गेल्यानंतर जेव्हा अण्णाभाऊ साठे ट्रासन विभाग आहे सूतगिरणीचा, त्याच्यात जायचे, ते तुटलेले धागे फुका लावून जोडा लागत होते. आणि मग ते मॅनेजरच्या लक्षात आलं हे मागाचा पोरगा आहे, आणि मग ते फुका लावून जोडण्याचं काम त्यानं पाहिलं. त्या सांगलं उद्यापासून सूतगिरणीत येऊ नको. आता मला सांगा, जर आम्हाला कामही करून दिलं नाही या वर्ण व्यवस्थेनं, आम्ही खायचं काय हो? खायचं काय तुम्ही सांगा ना. अरे सूतगिरणीत नाही ठेवलं तर गावगाड्यात ठेवलं असेल का आम्हाला? किती बाट धरला आमच्या लोकांनी, किती धिंगाणा केला आमच्या लोकांनी.
केलं की नाही? मग आता एवढं झाल्यानंतर आम्ही जगायचं कसं? आमचे पोरं त्यावेळेस घर नाही राहिले, अंगावर सारखा कपडा नाही राहिले, आमचं काय वेळ आहे? आमचा वेळेला ढोराचं मांस नाही खायचं काय करू माणूस? मला सांगा, उपाशी राहून मरल काय? मग आमचा तेच करू लागले लोक, अरे मेलेल्या ढोराचं मांस खातो, अभि काय उपाशी मराव पाहता आम्ही? आम्हाला वर्ण व्यवस्थेनं कामही करून दिलं नाही, आम्हाला शिक्षणही घेऊन दिलं नाही. अरे आम्हाला जगायसाठी आम्हाला मेलेल्या ढोराचं मेलेल्या प्राण्याचं मांस खाऊन जगले ना लोक, काय करतील? मग इलाज नाही. मग आता मला सांगा, कामाला जाऊ नको, कुठंच जाऊ नको, मग आता करून कामा इकून तिकून सुरू झालं तर मग काम सुरू झाली. आता रोज रोज काम किती करेल हे माणूस? ही ठिकाणी जाऊ एका दिवशी, हे काय मशीन आहे करायला? मोटरसायकलनी एका महिन्यात प्रवारानी करावं लागते, तिची सर्व्हिसिंग करावं लागते. याची जिंदगी पूर्ण कामातच चालते. दारू नाही हाणवलं तर काय करू? इकून तिकून लग्न वाजवायला जा, लग्न वाजवणं, लग्न वाजवेपर्यंत नवरदेवाच्या पुढे आले, नवरीच्या पुढे आले. पण लग्न गिग्न वाजून झालं, सबन गाव जेवण, सबन माणसं जेवल्याच्या नंतर मान देवाचे राहिले वाटते. हे व्यवस्था होतं, मान देवाचे राहिले वाटते. आम्हाला जातीवादी बोलू. आणि इकून तिकून त्या मिरवणुकीमध्ये त्या नवरदेवाच्या संघ हे वाजव रे, ते गाणं वाजव रे, मांगानं धंदे सोडून दिले वाजवायचे. आता ते धंदे कोण घेतले? मुसलमान आहे. कोण घेतले? मुसलमान आहे ना. मुसलमानासंग हे लोक दादागिरी करत नाही. त्या मुसलमानाच्या सोबत आमचे कारागीर आहे आणि कॉन्ट्रॅक्टर मुसलमान आहे. काहून? हे मुसलमानाला घेतात, त्याला मारहाण करत नाही.